नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश भोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत, वडिलोपार्जित जमीन आहे, त्या जमिनीची वाटणी झालेली नाही, तुमची सहमती न घेता जर ती जमीन विकली असेल तर मग तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पर्याय काय? समजा वडिलोपार्जित जमीन होती, त्या जमिनीची वाटणी झाली नाही, तुमच्या भावाने, बहिणीने किंवा जे कोणी हिस्सेदार होते, चुलते वगैरे त्या जमिनीमध्ये, त्यांनी काय केलं, तुम्हाला न सांगता, तुमची सहमती न घेता परस्पर म्हणजे काही गोष्टी करून ती जमीन एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला विकली खरेदी खताद्वारे। पण तुम्हाला सांगितलंही नाही, तुम्हाला तुमचा हिस्साही दिला नाही, तुमच्या पाठीमागे हा सगळा कारोबार त्यांनी केला, म्हणजेच रजिस्ट्रार ऑफिस मध्ये नोंदणी देखील केली ती जमिनीच्या खरेदी खताची। आणि ह्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये नंतर आल्या की तुमच्या पाठीमागे असा काही व्यवहार केलेला आहे म्हणून, आणि तुम्हाला हिस्सा न देता, तर तुमच्याजवळ कायदेशीर असा पर्याय असतो की तुम्ही तुमच्या भावाने, बहिणीने, चुलत्याने किंवा जे कोणी हिस्सेदार होते त्यांनी जे काही ते खरेदी खत केलेले आहे, ते खरेदी खत रद्द होण्याकरिता तुम्ही सिव्हिल कोर्ट, दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकता ते खरेदी खत रद्द करण्यासाठी। ओके, मग आता महत्वाचा मुद्दा हा की याच्यामध्ये तुम्ही समजा दावा दाखल केला तिथे, तर तुम्हाला ह्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतील न्यायालयामध्ये की ते जे खरेदी खत आहे, ते खरेदी खत तुमची सहमती न घेता, तुम्हाला त्या गोष्टीची, त्या व्यवहाराची माहिती न देता त्या लोकांनी विकून टाकलेले आहे, खरे म्हणजे विकून टाकले आणि नोंदणी केली आहे म्हणून, पण तुम्हाला तुमचा हिस्सा काही मिळालेला नाहीये। जर तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जर न्यायालयाला व्यवस्थित पटवून सांगितल्या तर न्यायालय ते खरेदी खत जे की नोंदणीकृत झालेलं आहे ते रद्द देखील करू शकतं। ओके, मग समजा जर न्यायालयाने ते खरेदी खत रद्द केलं, तर रद्द केल्याच्या नंतर ती जी ऑर्डर असते खरेदी खत रद्द केल्याची न्यायालयाची ऑर्डर, त्याची कॉपी त्या संबंधित रजिस्ट्रेशन ऑफिसला जाते जिथे ते खरेदी खत रद्द केलेलं तिथे। मग त्याच्यानंतर ती जी जमीन होती वडिलोपार्जित, त्या जमिनीमधून तुम्ही तुमचा हिस्सा मागू शकता। जर तुम्ही आपसी सहमतीने म्हणजे काय हक्क सोडपत्र वगैरे असतील किंवा काय तशा पद्धतीने जर काय तुम्हाला तुमचा हिस्सा मिळाला किंवा काय, जर ते म्हणजे तुमचे भाऊ बहीण वगैरे किंवा जे कोणी हिस्सेदार असतील ते जर तुम्हाला तुमचा हिस्सा द्यायला तयार नसतील, तर तुम्ही कायदेशीररित्या न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून तुम्ही त्या जमिनीमधून तुमचा हिस्सा मागू शकता। ओके, ह्या गोष्टी ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या, एक म्हणजे ते खरेदी खत रद्द करण्याचं आणि दुसरं म्हणजे तुमचा हिस्सा मागायचा। ह्या गोष्टींमध्ये, ह्या प्रोसेसमध्ये अजून काही मायनर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या ह्या एका व्हिडिओमध्ये मला सांगणं शक्य होणार नाही। तरी देखील तुमचे काही डाऊट असतील ह्या प्रोसेसमध्ये, म्हणजे ते खरेदी खत रद्द करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे तुमचा हक्क मागण्यासाठी त्या जमिनीमधून, या संदर्भात काही प्रश्न असतील तुमचे, तर ते तुम्ही कमेंट करून मला विचारा। मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा, आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी। धन्यवाद।